बघ खाली चला काय पहिले आम्ही आलो गाडी धावाला. आपल्या भाईची दिवाळी आवरे लवकर आले. अरे लवकर दिवाळी. राकेश भाटी आता फटाका का वाजवशील? पहिले तोरण बघा का सुंदरसा तोरण बनवलेला आहे मम्मीने. कोणाला पाहिजे असेल तर DM करू शकता. त्यांची तर आलो ना काही ना काही होतच. म्हणजे आता इकडे बघा जाल तो पुलावर काहीतरी दिसला असा. तर हे गाईज कसे आहात तुम्ही? आयोग सर्व महिन्याचं तर आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आपण वाजले 6:30 वाजले असतील. आपण चालू आहे कॉलेजला. नेहमीच आपण असतो कॉलेज. तर मी आणि तेजस चालू आहे कॉलेजला. आज लास्टचेच पेपर आहेत. म्हणजे तेजसचा आमचा खुश आहे. तर तुम्हाला आता काही कॉलेजचं ब्लॉग बघायला भेटणार ना. आता बघू भारी वाटलं. त्या म्हणजे आता आपण फिरत जाऊ. फिरत जाऊ. आजचा लास्टचा म्हणजे ब्लॉग हा शेवटचा ब्लॉग. कसं 2 पेपर आहेत. कॉलेजला सुट्ट्या लागतील का काय लागतील ते आम्हाला काही माहीत नाही. पण आता लास्टचा ब्लॉग पेपर वेळे सुट्ट्या द्यावं का नाही द्यावं. जाऊ जरा कुठेतरी फिरू. एकवीला जायचा मग प्लॅन होता तो मध्ये कॅन्सल झाला कारण पेपर आले मध्ये. आणि मरीचा आमचा होता प्लॅन कपड्यांचा. बघू आता पेपर झाले. पेपर तर झाले. आज लास्टचा पेपर आहे. आता आपण लास्टचा ब्लॉग असेल म्हणजे आज कॉलेजचा दाखवतो. कंटाळा आला कॉलेज. आता मस्त दाखवू आपण काहीतरी नवीन दाखवू ब्लॉगमध्ये काहीतरी मजा लागलं. आता आपण चाललो आहे इथे रुनवालच्या इथे. आता जाऊ आपण. चला काय आपण आलो कॉलेजच्या इथे. तर तुम्हाला सांगतो म्हणजे आता पेपर देईन. आता आपल्याला ब्लॉग तर काढता येणार पेपर वगैरे देईन आणि लगेच तुम्हाला सांगेल कसा गेला आणि लगेच आपण जाऊ. तर बघा कॉलेज इकडे. आता पार्किंगला लावू एक साईडला गाडी. कुठेतरी लावतात पार्किंगला इथं आणि मग लगेच ब्लॉग कंटिन्यू करतो. मला काय एक पेपर झाला. एक पेपर मी ते लिहिले. मी पास व्हायचे मी तरी लिहिले. म्हणजे 2 पेपर असतात एका टायमात 2 नाही. म्हणजे एक पेपर झाला तर 45 मिनिटाचा ब्रेक असतो. तो झाल्यावरती आपला दुसरा पेपर कंटिन्यू आता होईल 8:30ला. तर बाईने पेपर लिहिले. काय एक पेपर तर मस्त गेले. आता बघ दुसरा पेपर. तर ललित आता आपण आलं चहा प्यायला. म्हणजे कधी पण आलो तर म्हणजे चाय नाही. भाई चाय दे एक. चाय कसा बनवतो भाई. तुला काय आपण घेतली चाय आणि योगा सांगत होता. तू सांगू होतं एक पेपर तर मस्त गेले. आता बघू दुसरा पेपर. झोपलती म्हणून बरं चहा यांनी लावले बाहुबली. काय बोलतो झोपले. झोपलती म्हणून चहा प्यायला हां काय बोलतो कळला. काही नाही. आता आपण आज चहा पिऊन जाऊ लगे. अजून 15-20 मिनिटात तर वर्गात गिरत बसू. टाइमपास करू. अभ्यास नाही करू टाइमपास करू. एक पेपर तर झाले. दुसरा पेपर आता व्हायचा. पण आम्ही तरी बाहेर आले होते दोघं अभ्यास करताना. ते रुद्रना काय बोलणार आता मनावर मुलं. आमचं वातावरण एकदम असा मग केलेला बी विचारतात. मग आता चहा प्याव आणि जाऊ आता शिदाळ्या वर्गामध्ये. तर भेटू आपण लगेच ब्लॉग कंटिन्यू करू दुसरा पेपर झाल्यावरती. त्याला काहीच कॉलेजमधून पेपर वगैरे झाला. दुसरा पेपर होता तो पण गेला. म्हणजे पास व्हायचा इतका लिहिले. पहिल्यांदा मध्ये बरं गेले पेपर. आणि आपला भाई आपण कुठे आलं पार्कमध्ये. माहिती म्हणजे पार्कचं नाव नाही. आयवेली दुसऱ्या पार्कमध्ये आलो आहे बघा. आम्ही वरती आहो आणि वरतून सर्व दिसतं. म्हणजे इथून आवरावरती आहे. इकडं सगळे इकडं झाडं मस्त. म्हणजे इथं वरती बसवलं. तिथं आपला राज आहे. राज काय बोलशील किती लिहिला बाबा. मरुद्र काय किती मार्क लिहिला. मी चिठ्ठ्या नेलते मी पास. म्हणजे बघितलं ना कसा माणूस आपला लॉयल आहे एकदम. डायरेक्ट चिठ्ठ्या नेतं का. किती मार्क चिठ्ठ्या नेतं. 10-20 कॉपी करून देतं. म्हणजे ओपन होऊन देतं ना. ओपन नाही होऊन मग कॉपी कशा घेतात. पेपरच्या मागे ठेवून. हो मग साईडला बसलं का इकडे बसलं. साईडला नको मध्ये होती. टीचर पहिल्या बेंची वाजता मला बाबा. आणि रात तुम्ही का कॉपी केली का नाही. आईचा बघून लिहिले मी. दोघं भाई ग तबाई. तर चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला गाईज आपण गार्डनमधून निघालो. हा का नव्हता आला कारण याचा म्हणजे आपला कॉलेजमध्ये फॉर्म होता ऑनलाईन. जरा इश्यू झाला. मग तिकडे घेतो सरांच्या ऑफिसमध्ये. नाही आला म्हणून गेलोच नव्हतं गार्डनला.
आणि त्या जाऊ दे हे बघा, हे दोघं वाघ बघा, म्हणजे एकाच्या हातात लायटर ना माझीच बॉम्बचा फटाका दाखव, पेटून दाखव. माझ्या नको फेकू बघा, खाली फेक फेक फेक. तर बघा भाई किती मस्ती करतो रुद्र. आधीच आमची मस्ती असते कॉलेजमध्ये, राज झाला, रुद्र झाला, तेजस झाला, म्हणजे गार्डनमध्ये झाला. गार्डनमध्ये पण तेच करत होतं, तुझं फटाका फोडत होतं. बघू तिथं फटाका आमच्या अंगावर टाकत होतो, पण तो घेतला नाही ब्लॉकमध्ये. ते बघा दोघं शैतान आहेत आमचे कॉलेजमधले. आपण एक तिसरा शैतान. आता चला आपण आता चाललो आहे त्याच्या दुकानामध्ये, थोडंसं आपला ब्लॉग तो टाकायचा आहे. आणि संध्याकाळी का बोलतो कुठं जायचं का, जाऊ कुठे घरी, आपला ब्लॉग पण पूर्ण करायचा आहे, तर संध्याकाळी पण करू. तर चला काय झालं फायनली दुकानाच्या इथे, तर जाऊ दुकानात 1-2 पे करू आणि लगेच भेटूया आपण. तर चला आपण आलो सीधा दुकानातून घरी आलो 1 वाजता. आपण जेवण वगैरे केलं, आयोग तुमचं जेवण वगैरे झालं असेल. तर वाजलेत 5 आणि तेजसचा कॉलेजला बोलतो चल हे आमच्या इकडे जाऊ, आता काकडवाडला जायचं आपल्याला. आता जाऊया काकडवाडला. कसं काय आपल्याला ब्लॉगमध्ये कंटिन्यू झालं तिथे चाललं आहे, तर मजा येईल नक्कीच. तर आता जाऊ आपण काकडवाडला. आता आपण रस्त्यावरच अजून त्या साईडला जायचं, प्लस रिक्षा पकडायची, प्लस काकडवाड, मग तेव्हा तो आपल्याला घ्यायला येईल. आता जाऊ आपण. तर चला काहीच आपण आलो म्हणजे नाट्यावर आलो, नेवाजी नाट्यावर. तर बाईने आणले आज धूक आणले आज, म्हणजे काहीतरी मोठा करायचा वाटतं. काय करायला गाडी जावा, दोघी गाडी जाते. तर स्कूटी होतं कंटाळा आला आणले आणि ते आधी जाते आपण 6 वाजता. आणि इथं पण जायचं म्हणजे 22 पण जायचं. त्याला फोन केला, तो बोलतो मी नवीन घरा त्याचं घर पण दाखवायला त्याचा नवीन घर. आता काय आपण चालल्यामुळे तिथं फोन बाहेर काढायला मी भीती वाटतं, पाठकेत गाडी लागली ना तर गेला फोन. तर चला आता बाहेर तिथे जाऊ पहिला आणि मग जाऊ पुढे. तर चला काय पहिले आम्ही आलो गाडी धावायला आणि वाघ आमचा गाडी धावतोय. आवडे दिवसांच्या गाडीत होतं. आमच्या स्कूटीला तर हात नाही लावत, पण आपल्या डुकला हात लावले. आपल्या भाईची दिवाळी आवरे लवकर आले. अरे लवकर दिवाळी. राकेश भाटी आता फटाका का वाजवशील? पहिले दिवा लावील नंतर नुसतं धुवा करील. चला काय आपण म्हणजे भाव्याच्या घरी नाही गेलो, भाव्या डायरेक्ट स्वतःहून आले. पहिले आला नव्हता, त्याला कॉल केलेला तर नाही बाईला काम आहे ना. अरे भाई जाणार लाल भाईला आता थोडं घराचं काम असतं, म्हणजे घरी आपण एक म्हणजे तो घरावर लक्ष बी देतं, म्हणजे काम करतं सांग जरा आपल्या म्हणजे आपला भावेश आपला मिस्त्री असंच समजा. पण बघ ना बाईला जीव नाही तरी गोणी बी नाही उचलायच्या वाटा. इटा बॉल, सिरमेट बॉल, घमेली बॉल. गोणीला सांगा तुम्ही आता गोणी खाली गोणीला वजन असते का इटानं वजन खाली गोणी यो कुठं खाली गोणी? अरे यार गोणी गोणी म्हणजे ती शिरमेटची आम्हाला वाटलं शिरमेटच्या गोणी. 40 किलोची. हो ना, आपला वजन 40 किलोचा. हो ना, आता 30-35 कोण कोण उचली त्यांचं काम तसं दादा सांग ना, कला याकरता बरं काय भावेश यार. हो पेंडील कशाला काहीच आपण कुठं आले, आपण कुठं चाललेलं ऐ आपण कुठं आले? हे बघा यो पूल आहे, तुम्हाला दिसल आता दिसणार पण नाही. आवरा इथून पाणी आहे सर्व. बॅटरी मार आपले गाईज. म्हणतात सात बुरले हाय शपथ. काही दिसत नाही हायटेट. हे बघा इच्छा पाणी म्हणजे आपण मलंगडला जायचं बघा गाईज. मलंगडला तिथून म्हणजे तो डोंगराचा पाणी येतं तो इथून सर्व हे पाणी कुठे जातं? मलंगडच्या इथं ना, तो कुठे जातं? तुमच्या तिकडे निघतो लोढा बिडाला तिकडे निघतो. हा तो पाटचा पूल रिओच्या तिकडे जातं. हा ते रिओच्या खाडीन जातात. आता आपण आल्या पुलावर म्हणजे आम्ही म्हणजे इथे दररोज येतो. दररोज म्हणजे मी कधी पण इथं येतो ना, ते झाडाच्या इथं बसतो. इथं तुम्हाला दिसणार नाही, तिथं एकदम असं शांती वाटतं, म्हणजे इथं कोणीच नसतं. ते बघा ते साईडला पण पाणी पूल मस्त आता नवीन झालेलं आहे. जाऊ आपण त्या झाडाच्या इथे ना, नंतर तिथून जाऊ कुठे जायचं. तिथून कुठे जायचं? तिथून आपल्याला कुठे जायचं? कुठेतरी जाऊ खायला. जाम दिवस झाले काही खाल्लं नाही बाहेरचा. बाहेर पावसाळ्यात आपला बिल पे करणार आहे. नाही असा मस्ती करता. मस्ती काला मस्ती म्हणजे साधा भाई आमच्या भावेशला साधा नका समजू. क भाव्या
मस्ती बिस्ती नाही भावा त्यांचा ये. पण लवकरच धप्पा येणार आहे. आपल्याला इन्व्हाइट केला भाईने ब्लॉग मध्ये तर नक्की आपण ब्लॉग काढू. तर कसा काय तो आपल्याला बोलवेल का नाही त्याच्यावर आहे ते. नाही तर बोलणार तर हवंच नाही. हो, आम्हाला कसं मग आपल्याला अजून एक ब्लॉग भेटेल काहीच मोठा. आपल्या इकडे 3 धप्पे येणार तर उद्या एकाचा येणार आहे. तर चला बघूया आपण जाऊ आता तिथं मस्त टाइमपास करू आणि मग तिथून जाऊ कुठेतरी लगेच. आम्ही ते त्यांची तिथे म्हणजे कवा बी त्यांची तर आलो ना काही ना काही होतच म्हणजे. आता इकडे बघा तो पुलावर काहीतरी दिसला असा हे बघा हे पाय आहेत म्हणजे इथं काहीतरी केलेलं असं वाटतं. तिचं रक्त बघा पडले. तिचं बावल्यासारखं चिन्ह. तो भावल्यासारखा चिन्ह आहे बघा इथं. जाऊ दे इथून नको पुढं. त्याच्या पुढे नाही जात. हे बघा इथं रक्त हे तिथं बघा पण आहे तो बघा. पायाचा आहे ह्यो. पायाचा हे ठसा पायाचा येतो. हे ठस्सा आहे म्हणजे ह्यो भावल्याचा ठस्सा. हे बघा ह्यो पायाचा काय केले का माहित. आणि हे बघा इथं काहीतरी हे भावल्याचा. बाजूला पण नदी आहे ना असा. हे बघा इथं काहीतरी केलेलं तिथं बी आहे. तर नाही जात पुढं. इथं करणी केली असा माझा अंदाज. हे बघा काय केलं तुम्ही सांगा काय हो. हो. इथून नाही जात आता जाता पुढं डायरेक्ट. तिथं पुलाव. हो कोण आहे त्याच्यातून मला असं वाटतं करणीच केलेला. करणी गेलेली तर तिथं नदी पण काहीतरी होता आता. इतका डेंजर बाबा. बाहेर काम आहे. नदीत पण म्हणजे असं असं या झालेला आहेत ना यांचे इथं पण आहे म्हणजे तो सांग स्टोरी. स्टोरी म्हणजे इथं अरे आधी पण आमच्या मेलेले आहेत घराच्या ना इथं म्हणजे. म्हणणं आता बांधलंय इथं इथं म्हणजे असं आमच्या गावात ना म्हणजे असं आहे हे साईडला ते आहे त्यांची नाव तर नाही घेणार म्हणजे असं 2-3 आहेत ते असं काला जादू असा तसा म्हणजे घराच्या वर या करतात. यांच्या घराची इथं पण म्हणजे आता मागच्या वेळी मी सांगत नव्हतो. घेतले तर तिथं असं लिंबू कापलेलं असं नारळ बिळ असं पिंजरा असं फिरलं असतं तिथं आमच्या इथं. त्यामुळे आता काही बोलू शकत नाही. यांच्या घराची इथं एक आहे ती पण आहे ना म्हणजे असा त्रास देतो. आम्ही सांगत नव्हतो ब्लॉगमध्ये कोणाला आवडेल नाही आवडेल. तर आज आता चाललं तर तो दिसला रक्ताचा तर म्हणून तुम्हाला सांगितलं. इतका डेंजर म्हणजे तुम्हाला या पण मरतं ना ते काव त्रास देते आणि काहीतरी हो का, बोलतं. म्हणजे असं म्हणजे गावात एक अशीच कोणतरी म्हणजे बाई आहे ती सगळ्यांना माहित आहे तर नाव बी सगळ्या माहित तिला म्हणजे असं समोर- चाललेली. समोर अशी बोलायची हिंमत नाही तिची. ती करणी विरणी करते अशीच. मग ती बोलते पूर्ण गावाला हे करीन ते करीन. मग नाव माहीत बीत असून सगळा ती करते तरी कोण बोलत नाही तिला असा. ती जागा होती म्हणजे तिला जाळलेली असा काहीतरी होता. तो सिनेमाला बी नाही माहित. तर आता जाऊ दे तिथून गेलो भावा आधीच. आता जाऊ आपण कुठेतरी आधी म्हणजे- रात्रीचा टाइम हो, 8 वाजल्या. 8-8:30 वाजला असतील. इतक्या लाईट तर बघा कोणीच नाही. आम्ही तिघच आहोत फक्त. आता जाऊ आपण इथून. चला आपल्या राख्याने बघा इकडे बघा नुसतं दिवस सगळे इकडे बघू तिकडे भाईने नुसतं दिवस लावला नाही बघा. आता येऊ चालू आहे काय तेव्हा आंब्याचा वाला. तो कुठे लावशील तो आता कुठं लावणार नाही तो आईने सांगले तो नेहमीचा. बाबा म्हणजे किती कामाचा पुरे आहे बघा ह्यो. आता इकडे आता फटाके वाजवायला चालू करू जरा टायमात. आता जायचं आपल्याला नाक्यावरती भावे आपण नाक्यावरती जाऊ काहीतरी खाऊ. काय आपण आलो पवन गुप्ता फेमस आहे इथं. आता घेऊया काय ऑर्डर करताना काय माहिती. आता मंचुरियनचे इथं आलं तर काय ऑर्डर करतात बघूया बघा. आता भावे आहे ते जे विकत आहे ते राखे. आता घेऊ काहीतरी ऑर्डर. कायच घेतली आपण order. आता खाऊ आणि भेटू लगेच. तर चला काहीच रात्रीचे वाजले 9. आता आपण ऑटोने आलो कारण आपल्याकडे बाईक नव्हती जायला. हे बघा इकडं किती आलो का. आता जाऊ आपण घरी. आता घराच्या इथेच बसतो त्या साईडला घरी. आणि आता आपण जेवण वगैरे करू आणि लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करू. आता काय आपण तो बघा हा तोरण बघा इतका सुंदरसा तोरण बनवलेला आहे मम्मीने. कोणाला पाहिजे असेल तर DM करू शकता. सर्व हँडमेड मटेरियल आहे. यातून असा एक लावायचा आणि बनवायचा. तरी दाखवतो. हे बघा हे झाले आपले छोटू मोठू. आणि तुम्हाला ते मेन दाखवायचं होतं आतमध्ये तर मम्मीने तुम्हाला तोरण बनवलं मला दाखवतो आता. हे बघा आता इथून चला काहीच रात्रीच्या वाजले 9:30 आणि जाम भूक लागलेले. इतका खाला तरी पण काय पोट भरत नाही. आता आपण चाललो गावात चिल्ली आणायला. चिल्ली आणि लॉलीपॉप केलं चालू तर आता जाऊ आपण. तर
लॉलीपॉप घेता आणि खाता आणि मग लगेच आपण म्हणजे तिथे जाऊ आता ऑर्डर वगैरे देऊ. टाईम लागेल खूप 15-20 मिनटाचा ऑर्डर लागतं कारण तयार करायला टाईम लागतो. तर आता जाऊ आपण आणि भेटतो तिथेच. तर चला काहीच खूप टाईम झाला आपले चायनीजचे हे चिल्ली आणि बिस्किट. आता इतका खूप टाईम झाला. आता जाऊ घरी कारण 10 पण वाजलेत आणि आता आपण हा ब्लॉग पण इथे सेट करूया. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला आपण जाऊ.